आणि तुम्ही आज जर बघितलं की जे काय राजकीय भाषण होत आहे, मला वाटतं विद्यमान पालकमंत्री महोदयांची जी काही भाषणं होत आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक भाषणं विकासाच्या मुद्द्यावर कमी आणि समरजी घाटगेवर टीका करण्यात जास्त वेळ जातो. हे आपण त्यांची भाषणं बघा. पण मी त्यांच्या कुठल्या वैयक्तिक टीकामध्ये पडणार नाही, कारण माझ्यासाठी ही इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर आहे. माझ्यासाठी ही इलेक्शन येत्या कागदगडीच्या वृत्तीच्या परिवर्तनासाठी आहे. माझ्यासाठी ही इलेक्शन येत्या सुराज्यासाठी आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आपली सगळ्यांची साथ अशीच मिळत राहू, त्याची नोंद राहील आणि येत्या काळामध्ये माझ्याकडून लोकसेवक म्हणून जे काही काम करता येईल ते 100% माझ्याकडून होईल. मी पाटील सरांना सगळ्यांना विनंती करतो की आपले आता बरेच ओळखीची लोक आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचा. 100% मी पोहोचू शकत नाही, तर लोकांचा प्रतिसाद प्रचंड आता वाढलेला आहे. आणि मला असं वाटतं की एकदा या मतदारसंघाने निष्ठा या शब्द काय आहे, निष्ठा या शब्दाचं महत्त्व काय आहे, की ज्या लोकांनी आपल्याला मोठं केलं आज त्याच लोकांना सोडून आपण जे राजकारण करतोय त्याचा एकदा तरी मला वाटतं समाचार आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक कार्यक्रमात बोललोय की इलेक्शन समरजी घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ नाहीच आहे. ही इलेक्शन म्हणजे निष्ठा विरुद्ध निष्ठाचे सौदागर याचीच इलेक्शन झालेली आहे. ज्यांनी निष्ठा या शब्दाचा सौदा केलेला आहे या लोकांना आपण आता उत्तर दिलं पाहिजे. आणि जे सर्वांगीण विकास आहे या गोष्टीसाठी आपण काम केलं पाहिजे. तसं मी उल्लेख केलेला आहे की आजऱ्यामधलं आपलं जे CPR आहे आणि उत्तूरमधलं ग्रामीण रुग्णालय आहे त्याला आपण निधी पहिली दिली पाहिजे. आयुर्वेदिक कॉलेज आलं चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा आपल्या अजून आरोग्य केंद्रामध्ये निधी देऊन बेसिक फॅसिलिटीज आपल्याकडे नाही आहेत तर पहिली निधी तिथं गेली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींसाठी काम करण्यासाठी आपल्या सगळ्यांची मला साथ लागेल. आपण सगळ्यांनी इथं आलात, मला पाठबळ दिल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येत्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांची सेवा करणं माझ्या घराण्याच्या रक्तामध्ये आहे. ही सेवा करायच्यासाठी संविधान पदाची मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण ती माझ्या पदरात घेऊन आपल्या लोकांचा लोकसेवक म्हणून काम करायची, सेवा करायची संधी द्यावी.